अवकाळी पावसानं गेल्या 7 दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये हजेरी लावलेली आहे। त्यामुळे 7 दिवसात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर शेतकऱ्यांना मोठा फटका देखील बसलाय। दरम्यान सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई कशा पद्धतीने दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक ठिकाणी केळी बागांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। तर या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। जळगाव जिल्ह्यातील तापमान हे 45 पर्यंत पोहोचले। मात्र अवकाळी वादळ व अवकाळी पावसामुळे गेल्या 7 दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे या 7 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे तब्बल 7200 हेक्टर एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। या संदर्भात लोकशाही मराठीच्या माध्यमातून वीकेंड स्पॉटलाइट ला देखील चर्चा झाली। या चर्चेत राजू शेट्टी असतील, अजित नवले, बच्चू कडू, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी देखील चर्चा झाली असून आपल्या 21 जिल्ह्यातील 86 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे। यामध्ये जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर ज्वारी, मका, केळी, सोयाबीन, लिंबू यांसह अनेक धान्य व फळबागांचे नुकसान जळगाव जिल्ह्यात झाल्याचं पाहायला मिळत आहे। एवढेच नाही तर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल परिसरामध्ये वीज पडून एका तरुणा शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे। तर 100 पेक्षा अधिक पशुधनाचे नुकसान झाले असून त्यामुळे शासनाच्या वतीने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई कशा पद्धतीने दिली जाईल हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।